नमस्कार. आपल्या चॅनलवरती नेहमीच चित्तथरारक भयकथा आणि भयानक अनुभव येतच असतात. त्यामुळे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळेल. तर आजच्या कथेचे नाव आहे मृत्यूयोग आणि या कथेचे लेखक आहेत नरेंद्र विटकोळी. चला तर मग कथेला सुरुवात करूया. फोनची रिंग वाजली. अरे यार, इतक्या सकाळी कोण फोन करतंय? झोपेतच बडबडत मी फोन सायलेंट करून पुन्हा झोपी गेलो. काही वेळानंतर मला जाग आली. तसे मी लगेच माझा मोबाईल पाहिला. माझ्या मित्राचे म्हणजेच शिवमचे 4-5 मिस कॉल आले होते. तो सहसा असा फोन करत नाही, पण काहीतरी अर्जंट असावं म्हणून मी पटकन त्याला कॉल बॅक केला आणि कळाले की माझा पॅक संपलाय. माझ्या बाबतीत नेहमीच असं घडतं. नेमका आत्ताच मंथली पॅक संपायचा होता. मी उठून धावतच जाऊन घरातल्या लँडलाईनवरून शिवमला फोन लावला. मी काही बोलणार तोच तो म्हणाला, हरीश, लवकर आपल्या स्टँडवर ये, MJM हॉस्पिटलला जायचंय. हे नाव ऐकून शरीरातून विजेची लहर जावी अशी क्षणिक भीती निर्माण झाली. तुम्हाला वाटेल, हॉस्पिटलचे नाव ऐकून घाबरण्यासारखे काय आहे? पण गेल्या काही दिवसात जे काही घडत होतं आणि ऐकायला मिळत होतं त्यावरून भीती वाटणं साहजिकच होतं. काही महिन्यांपासून त्या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या बऱ्याच माणसांचा मृत्यू झाला होता. कारण काहीही असले तरी मृत्यू झालेल्या माणसाची छाती फाडलेली असायची व त्याचं हृदयच नसायचं. अजूनही कळलं नव्हतं की हे कोण करतंय. तिथल्या काही लोकांच्या म्हणण्यानुसार त्या परिसरात एक अमानवीय शक्ती आहे, जिला माणसाच्या हृदयाची चटक लागली आहे आणि तीच शक्ती हे सगळं करते. पण माझ्यासारख्या विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा या सगळ्यावर विश्वास ठेवणे अशक्यच होते. म्हणून मीही त्यांना अपवाद समजत होतो. पण तरीही कुठेतरी मनात शंकेची पाल चुकचुकतीच ना, तसंच काहीसं होत होतं. मी पटकन कशीबशी तयारी करून स्टँडवर पोहोचलो. शिवम माझी वाट पाहत थांबला होता. आम्ही तडक हॉस्पिटलला गेलो. आम्ही इथे का आलोय हे मला अजूनही माहीत नव्हतं. शेवटी न राहून मी शिवमला हळूच बाजूला नेऊन विचारलं. त्याने सांगितलं की आमचाच दुसरा मित्र आदित्य याचा अपघात झालाय. अजूनही तो शुद्धीवर आला नाहीये. माझे लक्ष समोर गेले. त्याचे आई वडील तिथेच बसून खूप रडत होते. मी त्यांना धीर देत शांत केले. दिवसभर आम्ही तिथेच थांबलो. संध्याकाळ होत आली होती. मी आदित्यच्या आई वडिलांना सांगितले की तुम्ही घरी जाऊन आराम करा, मी आणि शिवम थांबतो इथे. दिवसभराच्या धावपळीमुळे तेही थकले होते. पण आम्ही थांबतो म्हटल्यावर त्यांना जरा हायसं वाटलं. शिवमने बाजूच्या हॉटेलमधून आम्हा दोघांसाठी जेवण आणले. आम्ही ते उरकून बाहेर गप्पा करत बसलो होतो. साधारण 11 वाजत आले होते. वर्दळ कमी होत होती आणि वातावरण शांत होतं. पण हॉस्पिटलमध्ये रुग्णांचा खोकण्याचा, कुसबुस करण्याचा आवाज शांततेला चिरत कानावर पडत होता. मी बसून बसून कंटाळून गेलो होतो. म्हणून शिवमला म्हणालो की मी जरा बाहेर पाय मोकळे करून येतो, तू इथेच बस. हॉस्पिटलच्या बाहेर पडलो तेव्हा रस्त्यावरच्या लाईट्स बंद असल्यामुळे मिट्ट काळोख पसरला होता. मी चालायला सुरुवात केली आणि अचानक रस्त्याच्या कडेलगतच्या झाडामागून एक किंकाळी ऐकू आली. मी दचकलो आणि जागेवरच थांबलो.
इथे घडत असलेल्या प्रकाराची आठवण झाली आणि अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. मी कसलाही विचार न करता मागे वळलो आणि हॉस्पिटलमध्ये आलो. मी आणि शिवम आदित्यच्या शेजारी बसून होतो. बोलता बोलता शिवम झोपला, पण झालेल्या प्रकारामुळे माझी झोप उडाली होती. या परिसरातील लोकांच्या म्हणण्याप्रमाणे ती अमानवीय शक्ती हीच तर नसेल. या गोष्टीचा सूक्ष्मोक्ष लावायलाच हवा. मी घड्याळात पाहिले तर 1 वाजून गेला होता. मी हॉस्पिटलच्या वॉचमनला घेऊन पुन्हा त्याच ठिकाणी आलो. मी त्याला त्या झाडाकडे खुणावून म्हणालो की हे बघा, हेच ते झाड. इथूनच मला किंकाळी ऐकू आली होती. माहीत नाही नक्की काय प्रकार आहे. इतके बोलून मी मागे वळलो तर मागे कोणीही नव्हते. त्या काळोख्या निर्जन रस्त्यावर मी एकटाच होतो. मी त्याला शोधू लागलो आणि शोधत त्या झाडाखाली आलो. त्या झाडावरून कसलासा आवाज आला म्हणून मी वर पाहिले तर माझी बोबडीच वळली. भीतीने माझे हात पाय थंड पडले. तोंडातून एक शब्दही फुटत नव्हता. त्या झाडावर एक बाई बसली होती. तिच्या तोंडातून रक्ताची लाळ सांडत होती. संपूर्ण चेहरा फाटला होता. शरीर जळालेलं आणि जागोजागी कापलेलं. हातांची नखं लांबलचक एखाद्या धारदार सुरीसारखी भासत होती. ती बाई झाडाच्या फांदीवर एका माणसाच्या छातीवर बसली होती आणि काहीतरी खात होती. कदाचित त्याचं हृदय. मी दबक्या पावलांनी मागे सरकलो जेणेकरून माझी चाहूल तिला जाणवू नये. मी काही अंतर गेल्यानंतर सरळ धावत सुटलो. समोर हॉस्पिटलचे गेट दिसत होते, पण तितक्यात मला ठेच लागली आणि मी खाली पडलो. तोपर्यंत त्या बाईला माझ्या असण्याची चाहूल लागली होती. अतिशय वेगाने ती सरपटत माझ्या दिशेने येऊ लागली. ठेच लागल्यामुळे मी वेदनेने कळवळत होतो, पण तरीही धडपडत उठायचा प्रयत्न करू लागलो. पण शेवटी माझी धडपड व्यर्थच ठरली आणि मी तिच्या तावडीत सापडलो. तिने माझ्या पायाला धरून खेचले आणि माझ्या छातीवर बसून म्हणाली, मगाशी वाचलास, पण आता नाही. भीतीमुळे माझ्या शरीरातील सगळा त्राण संपला होता. माझा मृत्यू मला समोर दिसत होता. माझे कुटुंब, मित्र सगळ्यांचे चेहरे डोळ्यासमोरून येऊन गेले. मी मनातून देवाचा धावा करू लागलो. तिने माझ्या छातीत तिची नखं खुपसायला सुरुवात केली आणि तितक्यात मला आवाज आला, हरीश, काय झालं? असा का पडला आहेस? चक्कर वगैरे आली का? शिवम काळजीने विचारत होता. मी वाहनावर आलो आणि समोर पाहिलं. ती बाई कुठेच दिसत नव्हती. मी प्रचंड घाबरलो होतो, म्हणून मला धीर देत तो आत घेऊन आला. मनात विचार आला की आज माझा मित्र देवासारखा धावून आला. पण हे प्रत्यक्षात घडले की फक्त भास हे मला समजत नव्हते. विचार करतच मी गाढ झोपून गेलो. सकाळी उठलो तेव्हा छातीत चरचरत होतं. मी शर्ट काढून पाहिले तर माझ्या छातीवर नखं खुपसण्याच्या खुणा होत्या. ही भयकथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. भेटत राहू अशाच भयकथांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.